मित्रांनो, मी तुम्हाला श्री स्वामी समर्थांची आता कथा सांगणार आहे. श्री स्वामी समर्थ चोळप्पाच्या मुलांबरोबर गोट्या खेळत होते. स्वामी म्हणतात, जिंकायचं असेल तर नेम अचूक पाहिजे, लक्ष केंद्रित करावं लागेल. खेळ म्हटलं तर गोंगाट तर होणारच. चोळप्पाची सासू पारायण करत असत. तिला त्रास होतो. चोळप्पाची पत्नी स्वामींना थोड्या चिडक्या स्वरात म्हणते, निदान थोड्या वेळेपर्यंत तरी शांतता राखा असं म्हणत. स्वामी मान्य करतात, पण समज पण देतात. पारायण करताना खेळाचा आवाज ऐकू तरी कसा येतो? कोणतीही गोष्ट करताना एकाग्रता हवी. देवाचे नाव घेताना तर ती उच्च पातळीची हवी. चोळप्पा आपल्या एका स्नेही जण वामनराव बडोदेकर यांना स्वामी दर्शनाला आणतो. वामन बुवा स्वामींना पाहतच राहतात. एका मुलाला भूक लागली म्हणून स्वामी आतून नैवेद्याचे अन्न आणून घास भरवतात. नैवेद्याचे अन्न आणताना चोळप्याची सासू विरोध करते, पण स्वामी दुमानत नाही. स्वामी सांगतात, पोथी नुसती वाचू नका, आचरणात आणा. अंधश्रद्धा, सोवळे ओवळे यांच्या जास्त नादी लागू नका. चोळप्याची पत्नी आणि सासू चोळप्याजवळ तक्रार करतात, पण चोळप्पा काही ऐकत नाही. तिकडे शास्त्रीबुवा वामनबुवांना स्वामींबद्दल घालून पाडून बोलतात. मग ते वामनबुवाला घेऊन आपल्या गुरु घुलपस्वामीकडे जातात. घुलपस्वामी मूठभर मातीला सोन्याच्या नाण्यात बदलून चमत्कार दाखवतात. वामनबुवा चमत्काराला दुमानत नाही. उलट ते घुलपस्वामींना आपल्या गुरु स्वामी समर्थांबद्दल सांगतात. घुलपस्वामी सोन्याचं लालूच देऊन आपल्या शिष्य करू असं पाहतात. वामनबुवा आणि घुलपस्वामी यांच्यात वादविवाद होतो. जाता जाता वामनबुवा सांगून जातात की माझे गुरु येईल तुमची परीक्षा पाहायला. तिकडे शास्त्रीबुवा घुलपस्वामींकडे दगड घेऊन याचं सोनं करा अशी विनंती करतात. अर्ध सोनं आम्ही घेऊ अशा अटीवर घुलपस्वामी आपले प्रयत्न सुरू करतात. पण काहीही केल्या त्यांना यश मिळत नाही. त्यांना वाटतं की वामनबुवांनी आपली विद्या हिरावली आहे, म्हणून सूड घ्यायला घुलपस्वामी धर्मशाळेत जातात. घुलप एका मोठा धोंडा घेऊन वामनबुवांवर टाकायला जातात, पण त्यांना धोंडा टाकताच येत नाही आणि उलट तेच स्वतः पडून त्याच धोंड्याखाली चिरडले जातात. धोंड्याच्या आवाजाने वामनबुवा जागे होतात. त्यांना लगेचच सर्व प्रकरण कळते. ते मनोमन स्वामींना आपले रक्षण केल्याबद्दल धन्यवाद देतात. काही वेळांनी घुलप जागे होतात. त्यांना स्वामींच्या सामर्थ्याची प्रचिती येते. ते शरणागती पत्करून स्वामींना भेटतात. स्वामी बोध करतात, घुलप, आपल्या सिद्धीचा उपयोग आपले प्रस्थ वाढवायला करू नको. अरे, आपले सामर्थ्य आणि शक्तीचा उपयोग लोकांच्या कल्याणाकरता करावा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, कसा वाटला हा स्वामी संदेश? श्री स्वामी समर्थ.